पुढील संवाद ऐका व प्रश्नांची उत्तरे सांगा. केशव म्हणाला, बापरे, किती ही गर्दी आणि किती ह्या गाड्या. बाबा म्हणाले, तू आज पाहतोस होय ही गर्दी? रोजच अशी गर्दी असते इथे. केशव म्हणाला, एवढी सगळी माणसं कुठं चालली असतील बरं? ह्या सगळ्या गाड्यांना किती पेट्रोल, डिझेल लागत असेल? बाबा म्हणाले, आणि वाहनातून निघणाऱ्या धुराचं काय? केशव म्हणाला, गर्दी, धूर, वाहनांचे आवाज, कर्कश हॉर्न, कधी एकदाच इथून लांब जातोय असं झालं आहे मला. उत्तरे सांगा. पहिला प्रश्न, हा संवाद कोठे झाला असेल? हा संवाद शहराच्या मुख्य रस्त्यावर झाला असेल. रस्त्यावर कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते? रस्त्यावर सकाळी व संध्याकाळी गर्दी असते. नेमक्या त्याच वेळेला जास्त गर्दी का होते असे तुम्हाला वाटते? सकाळी लोक कामाला जातात व संध्याकाळी ते घरी कामावरून परत येतात, म्हणून नेमकी त्या वेळेलाच रस्त्यावर गर्दी होते. वाहतूक कोंडीमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात? वाहतूक कोंडीमुळे एकाच ठिकाणी वाहनांची गर्दी होते, माणसांना चालण्यास अडचण होते, इंधनाच्या धुरातून वायू प्रदूषण होते व कर्कश हॉर्नमुळे ध्वनी प्रदूषणही होते. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काय काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते? वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक नियंत्रक दिव्यांची चोख व्यवस्था असायला हवी. गाडी चालकांनी गाडी चालवताना उगाचच घाई करता कामा नये. ठिकठिकाणी वाहतूक नियंत्रक पोलीस असायला हवेत. रस्त्यावरील पादचाऱ्यांनीही सहकार्य करायला हवे. आवश्यकता असेल तरच वाहनांचा उपयोग करायला हवा. वाहतूक कोंडीमुळे कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण वाढते? वाहतूक कोंडीमुळे वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण वाढते. पुढील विषय घेऊन संवाद लेखन करा. उदाहरणार्थ, कचऱ्याची समस्या, स्वच्छता, वर्गात, शाळेत किंवा परिसरात घडलेला प्रसंग यावर संवाद लेखन करा. उदाहरणार्थ, डॉक्टर व पेशंट, भाजीवाली व ग्राहक, रिक्षावाला व प्रवासी.